नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांनी माझ्या आधीच्या पौष्टिक लाडूच्या व्हिडिओला इतकं भरभरून प्रतिसाद दिलं, इतक्या सुंदर कमेंट्स केल्या की खरंच मनापासून खूप आनंद झाला. म्हणूनच आज पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे अजून एक भन्नाट, चविष्ट आणि शरीरासाठी खूप फायदेशीर अशी रेसिपी. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना रोज काहीतरी हेल्दी आणि ताकद देणारं द्यायचं असेल तर शरीरात ऊर्जा टिकून राहावी, थकवा कमी व्हावा आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवडीने खावं असा हा पदार्थ हवा असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तर चला वेळ न घालवता सुरू करूया ही खमंग, पौष्टिक आणि तोंडात विरघळणारी लाडू रेसिपी. सुरुवातीला मी इथे एका भांड्यात 1 वाटी हिरवे मूग घेतले आहेत. तर हे हिरवे मूग अतिशय पौष्टिक असतात, शरीराला नैसर्गिक प्रोटीन देतात, पचन व्यवस्थित ठेवतात आणि शरीरातील कमजोरी कमी करण्यास मदत करतात. आणि कोणत्याही कडधान्यांना थोडी पावडर लावलेली असते, त्यामुळे हे मूग आपण स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. हे बघा, यातील मी पाणी काढून घेतलंय. आता हे सर्व पाणी निथळून घेऊया. त्यासाठी मी एका भांड्यावर चाळणी ठेवून हे सर्व पाणी निथळून घेते. पाणी निघाल्यानंतर एका स्वच्छ कापडावर हे मूग पसरून घ्यायचे आहे किंवा कापडाने पुसून घेतले तरीही चालते. तोपर्यंत मी पुढची प्रोसेस करून घेते. आता इथे मी कढईमध्ये 1 चमचा खसखस भाजून घेते. खसखस शरीराला थंडावा देण्यासाठी खूप उपयोगी असते. झोप चांगली लागण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि हाडांना बळकटी देण्यासाठी खसखस खूप फायदेशीर मानली जाते. खसखस भाजून झाल्यावर ती काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालते आणि त्यामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड भाजून घेऊया. काजूमुळे शरीराला ऊर्जा मिळते. बदाम मेंदूसाठी आणि स्मरणशक्तीसाठी खूप चांगले असतात, तर अक्रोड हृदय आणि मेंदूसाठी अतिशय फायदेशीर असतात. हे ड्रायफ्रूट्स लाडूंना फक्त चवच नाही तर भरपूर पोषणही देतात. आता हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घेऊया. आता परत 1 चमचा तूप घालून त्यामध्ये या बिया भाजून घेणार आहे. मी इथे भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि सूर्यफूल बी घेतले आहेत. तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या घाला, नसतील तर स्किप केले तरी चालतील. पण शक्य असेल तर नक्की वापराच, कारण या बिया स्त्रियांसाठी तर विशेष खूप फायदेशीर असतात. आजकाल D3, B12, कॅल्शियमची कमतरता खूप जणांना जाणवते. अशावेळी अशा बिया शरीरांसाठी खूप फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बिया शरीराला ताकद देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. मगज बी शरीराला थंडावा देतात आणि मेंदूसाठी खूप चांगल्या असतात. तर सूर्यफूल बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं, जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आता या बिया भाजून झाल्यानंतर काढून घेऊया. आता मुगातील सर्व पाणी निघालेलं आहे, तर हे मूग आता खमंग 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. हिरवे मूग शरीरासाठी खूप फायदेशीर आहेतच, पण तुम्ही याच पद्धतीने मूग डाळीचे लाडूसुद्धा बनवू शकता. ते सुद्धा खूप चविष्ट आणि पौष्टिक लागतात. मूग भाजताना एकदम छान खमंग सुगंध येतो आणि कलर थोडासा बदलला की समजायचं आपले मूग छान भाजले गेले आहेत. चला तर हे मूग मी छान भाजून घेते. तर हे पहा, मूग व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता हे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे.
तर बघा, अगदी पिठासारखं बारीक मिश्रण तयार झालेलं आहे या पद्धतीने. आता त्याच पद्धतीने मी ड्रायफ्रूट्सची सुद्धा बारीक पावडर करून घेणार आहे. काजू, बदाम, अक्रोड आणि या तिन्हीही बिया आपण हे सर्व मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया. तर हे पहा, या पद्धतीने ड्रायफ्रूट्सची सुद्धा छान पावडर तयार झाली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात हे मुगाचं मिश्रण, ड्रायफ्रूट्स पावडर मिक्स करायचं आहे. आता 1 वाटी मुगासाठी 1 वाटी गूळ घालायचा आहे. त्यामध्ये भाजलेली खसखस घालायची. आता त्यामध्ये वेलची पावडर घालून हे सर्व परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून हे तयार केलेले मिश्रण भाजून घ्यायचे आहे. तर मंडळी, इथे मी थोडी वेगळी पद्धत वापरते आहे. नेहमी आपण आधी पीठ भाजून घेतो आणि नंतर त्यामध्ये गूळ घालतो, पण यावेळी मी सगळंच मिश्रण एकत्र करून तुपामध्ये हलकंसं भाजून घेणार आहे. त्यामुळे लाडूला एक वेगळीच अप्रतिम चव येते. फक्त जास्त भाजायचं नाही, हलका खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, पीठ छान भाजलं गेलं आहे. आता एक कढईमधून हे पीठ काढून एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये जायफळ किसून घालायचं. जायफळामुळे लाडूला अप्रतिम सुगंध आणि चव येते. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर हवे असल्यास थोडं थोडं तूप घालून लाडू वळून घ्यायचे आहे. तूप घातल्यानंतर सुद्धा हाताने घासून हे मिश्रण पूर्णपणे एकत्रित करून घेऊया. यामुळे काय होते, लाडू वळायला खूप सोपे जाते. तर चला, मी लाडू वळून घेते. मी इथे मगज बी लावून लाडू सजवते आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही वापरू शकता. तर हे पहा, किती सुंदर, खमंग आणि पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू तयार झाले आहेत. तर मंडळी, उन्हाळ्यात शरीराला ताकद देणारे, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच तुम्ही माझ्या आधीच्या पौष्टिक लाडूच्या व्हिडिओला जसं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
चला तर मग परत भेटूया अशाच आणखी एका चविष्ट घरगुती आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि घरच्यांना प्रेमाने खाऊ घाला.